टायमिंग सांगितलं दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. विचार होता की थोडंसं लवकरच रेडी व्हावं आणि निघावं, म्हणजे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले रेडी होऊन निघालेले आहे गावाकडे, म्हणजे वरवटीला जायचं आहे. उद्या लग्न आहे ननंदबाईचं, म्हणून थोडंसं लवकरच, म्हणजे आज देवकार्य आहे आणि इव्हनिंगची वेळ होता आम्ही पोहोचू हा विचार मी करत होते. पण ताई पण येत आहेत गावाकडनं. परत आम्हाला इथनं जायचं आहे गावाकडे, म्हणजे सोनाळा जायचं आहे. मग तिथून पूजा यशवंत सगळेजण येतील, मग सगळेजण आम्ही एकत्रच निघणार आहोत. पण थोडंसं लवकरच आवरत होती मी, सगळी कामं वेळेतच आवरली. पण ताईला यायला थोडासा लेट झाला, त्यांची घरची कामं जी आहेत ना ती लवकर आवरली नाही, म्हणून लेट झालेला होता. तर 2-2:30 वाजता आम्ही घरातून निघालो. तोपर्यंत ताई पण आलेल्या होत्या आणि जोरदार पाऊस पण सुरू झालेलं होतं. म्हणजे 12-1 वाजेपर्यंत छान ऊन होतं, पण जसं 1-1:30 वाजले तसं थोडंसं वातावरण चेंज झालं आणि 2-2:30 वाजता एकदम भयानक पाऊस चालू झाला. त्या पावसातच आम्ही एसटीत बसलो, गावाकडे आलो आणि तिथनं आम्ही ओमिनी मध्ये बसून इकडं आलेलो आहोत. म्हणजे कुठं भालकीला तिथं थोडा वेळ थांबलो आम्ही, फळं वगैरे घेतली. थोडंसं मुलं काहीतरी खायला मागत होते, कुरकुरे वगैरे ते घेतलेलं आहे. मग लगेच आम्ही गावाकडे आलेलो आहोत. तर कुठेही स्टॉप झाला नाही, फक्त भालकीमध्ये थोडा वेळ थांबलेलो होतो आणि आम्ही आलेलो. म्हणजे 2 ते 3 तासामध्ये आम्ही गावाकडे येऊन पोहोचलो. पण पावसानं खूपच गोंधळ घातलेला होता. पण इकडं पाऊस नाही, वातावरण ठीक वाटत आहे इकडचं, म्हणजे अजिबात पाऊस इकडं आलेला नाही, बघू शकता सगळीकडे. म्हणजे छान वातावरण आहे आणि सगळे पाहुणे मंडळी पण आलेले आहेत, काही जण येण्यावर आहेत. लग्न उद्या आहे नंदबाईचं. आज आहे ना एंगेजमेंट करत आहेत. आता तुम्ही म्हणसाल काही लग्न उद्या आहे, एंगेजमेंट आज कसं काय करत आहेत? तर हो, दोघंही जॉबवर आहेत आणि यांना सुट्ट्या कमी भेटतात आणि गावाकडे येणं जाणंही कमी होतं, त्यामुळे जे आहे ना हे कार्यक्रम मागं पडलेला आहे. तर आज एंगेजमेंट होत आहे. इकडं टेंग वगैरे घालून घेतलेले आहे, फुलाचे हार हे आणलेले आहेत. म्हणजे जे जे आपल्या एंगेजमेंटचं असतं पूर्ण तयारी केलेली आहे आणि पाहुणे मंडळी पण सगळे आलेले आहेत नवरदेवच्या घरचे. आणि थोड्या वेळामध्ये नवरीला पण घेऊन जायची सगळी व्यवस्था झालेली आहे. तर इकडं बघू शकता एंगेजमेंट रिंग जे ते पण घातलेले आहे आणि मुलीला असं सजवण्यात आलेले. म्हणजे गावाकडे थोडेसे जे आहे ना रीतरिवाज वेगळे असतात, म्हणजे खूपच जुनी पद्धत आहे ही अशा पद्धतीनं गजरा घालण्याची, म्हणजे दंडी बांधणं असं म्हणलं जातं याला. तर गावाकडे हे जे रूल्स आहेत ना आणखीन केले जातात. आता जास्त सिटीने वगैरे बघायला भेटत नाही अशा प्रकारे. तर अशा प्रकारे इथं मुलीला सजवण्यात आलेलं आहे. म्हणजे जे हे शिणगार आहे ना ते थोडासा मोगलाई टाईप, म्हणजे जे जुना मॉडेल असतो ना तशा पद्धतीनं करण्यात आलेला आहे. परत इकडं म्हणजे नवे आणि जुने दोन्ही रूल्स यामध्ये आहेत. एंगेजमेंट रिंग जे घालणे आहे ते आता सुरू झालेली परंपरा, अगोदर नव्हती. आणि जे मेकअप आहे नवरीचा ते जे आहे ना मोगलाई टाईपचा आहे, अशा पद्धतीनं केलेलं आहे. परत इकडं हारही घालून घेतलेले आहेत, म्हणजे एंगेजमेंट झालेली आहे. साखर पण एकमेकांना खाऊ घातलेली आहे नवरा नवरीनं आणि सगळ्यांचा इकडं फोटोशूट होत आहे, व्हिडिओ पण चालू आहे आणि फोटोशूट सगळ्यांचा, म्हणजे इतके पाहुणे मंडळी आलेले आहेत सगळ्यांचा फोटोशूट होत आहे इथं. आणि थोड्या वेळानं जायला निघणार आहेत आणि वातावरण खूप बिघडलेलं आहे यावेळीमध्ये, वातावरणाचं काहीच नक्की नाही आहे. तर रात्री तर पावसानं थोडंसं जे आहे ना आवरलेलं आहे, तितका पाऊस आला नाही, पण वातावरण भयानक झालेलं होतं. असं वाटत होतं लगेच पाऊस येणार, पण नवरी मुलगी गेली, छान कार्यक्रम झाला. नंतर काय मी व्हिडिओ बनवला नाही, कारण एकदम अंधार, लाईट जाणं येणं हेच चालू होतं गावाकडचं, असंच असतं. आणि सकाळी मात्र, सकाळी नाही रात्री 2 वाजल्यापासून जोरदार पाऊस चालू आहे. बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे, पूर्ण चिमचिम असं झालेलं आहे. लग्नामध्ये पण पावसानं खूपच गोंधळ घातला. नंतर मी व्हिडिओ बनवला नाही, लग्न वगैरे पार पडलं आणि आम्ही घरी परत आलेलो आहोत. म्हणजे 1-2 दिवस मी तिथं, म्हणजे पहिल्या दिवशीच मी गेलेली होते, दुसऱ्या दिवशी लग्न होतं, लग्नाचा कार्यक्रम झाला आणि लगेच आम्ही परतलो, कारण वातावरण पण चेंज झालेलं होतं आणि घराकडे कोणी नाही, हे पण आलेले होते सकाळच्या वेळीमध्ये, म्हणून आम्ही सगळेजण लवकरच घरी आलो. आल्यानंतर मला कुठलीच कामं करायचं मन झालं नाही, फक्त चहा बनवून दिला सगळ्यांना. म्हणजे मामा पण इकडंच आलेले होते लग्नासाठी, मामा पण आलेले होते नांदेडचे. तर सगळेजण आलो. आल्यानंतर चहा वगैरे बनवला, परत रात्रीचा स्वयंपाक मी बनवला आणि पसारा वगैरे मी काहीच काढला नाही. थोडंसं अस्तव्यस्त झालेलं होतं, कारण 1 दिवस अगोदरच मी केलेली होते. दुसऱ्या दिवशी जे जेवण खाणं आणि केलेलं होतं ना रात्री, ते सगळं जिथल्या तिथंच होतं. सगळे भांडे कोंडे मी रात्री काहीच क्लीन केलेले नाही, सगळे मी जमा करून ठेवलेले होते, कारण प्रवास झाल्यानंतर खूप थकवा येतो मला, तसाच प्रकार झालेला होता. तर आता उठलेली आहे, टायमिंग सांगितलं तर सकाळचे 5 वाजलेले आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर गेट काढलेलं आहे बाहेरचं आणि बाहेरच्या लाईटा सगळ्या बंद केलेल्या आहेत मी. आणि आता हे किचनमध्ये बघू शकता, किचनची अवस्था किती बिघडलेली आहे. सगळे भांडे जशाला तसेच ठेवले आणि काहीच काढाकाढी मी केलेली नाही. म्हणजे पातेल्यामध्ये मी दूध भिजू लावलेलं होतं, तर तसंच पातेलं ठेवलेलं आहे. तर ते दही काढून घेते. परत थोडीफार भाजी रात्रीची जी आहे ना कढईमध्ये तशीच आहे. परत भाताचा कुकर जे आहे ना, थोडाफार भात राहिलेला होता ते पण तसंच आहे. कुठलंच काही काढलं नाही, फक्त जेवण झालं आणि सगळं मी आणून जिथल्या तिथं ठेवलेलं आहे. बघू शकता पूर्ण किचनची अवस्था या
यावेळी बिघडलेली आहे. जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते की किचनची जी कामं आहेत ना रात्रीच मी आवडते, सकाळच्या वेळेत करण्यासाठी मी काहीच ठेवत नाही. पण असं थकवायला लावला ना, मला जेवण करायलाही मन नव्हतं माझं, तसं झालेलं होतं. जेव्हा आपण घरात असतो ना त्यावेळेस भरपूर सारी कामं आपली होऊन जातात, आपल्याला थकवा येत नाही. पण कुठंतरी प्रवासात गेलो ना, कुठंतरी बाहेर गेले ना 1-2 दिवसासाठी खूप थकवा येतो मला. काय होतं काय माहिती, म्हणजे सवय नसल्यामुळे होतं. म्हणजे जास्त मी बाहेर निघत नाही, कधीतरी लग्नाच्या कार्यक्रमाला यायला त्यालाच बाहेर निघत असते, पण जास्त करून मी बाहेर निघत नाही. त्यामुळे असं होत असेल. म्हणजे एक बॉडीला आपल्या सवय नसते ना कुठल्याही गोष्टीची, कुठंतरी अचानक गेलो आणि ते आपल्याला जे आहे ना वातावरण पण चेंज होतं आणि आपल्या बॉडीला पण थोडंसं हे होतं. त्यामुळे मला सहन होत नाही आणि थकवा येतो आणि सगळी कामं जी करायची ते पण माझी राहून जातात. तर असं बाहेर बघू शकता पूर्णपणे अंधार आहे. आणखीन म्हणजे 5 वाजलेले आहेत, आणखीन उजेड झालेलं नाही आहे. फक्त मी गेट जे आहे ना ते काढलेलं आहे आणि भांडे मी घासत आहे. अगोदर कुठेही झाडू वगैरे मी आणखीन मारलेली नाही आहे. अगोदर मी जे आहे ना भांडे क्लीन करून घेणार आहे. आणि जेव्हाही आपण रात्रीची कामं सकाळी करण्यासाठी ठेवतो ना भरपूर वेळ जातो यामध्ये. म्हणजे अर्ध्या तासात होणारी कामं पूर्ण 1 तास लागतो आणि तसं तर मॉर्निंगला आपल्याला खूप सारी कामं होऊन जातात. म्हणून रात्रीची कामं सकाळी ठेवायला मला कधीच आवडत नाही. पण ज्या दिवशी जास्त थकवा येतो त्या दिवशी मात्र एक मजबुरी होऊन जाते, काहीच करायचं मन नव्हतं माझं. तर कधी कधी असं होतं ना. तर सगळे भांडे जे आहेत ना मी स्वच्छ करून घेतले. म्हणजे अगोदर सगळं खरकटं काढलं आणि थोडा वेळ भिजत ठेवलेले होते भांडे. म्हणजे एक वेळा घासून ठेवायचं आणि नंतर परत घासायचं, म्हणजे पूर्णपणे भांडी चकाचक होतात. आणि किचन काउंटर स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे. तर झालेलं आहे किचनचं काम. आता पूर्ण घरात झाडू मारून घेते. आणखीन दिनेश आणि त्याचे पप्पा कोणीही उठलेलं नाही, मी माझी उठलेली आहे आणि कामात लागलेली आहे. म्हणजे 5 वाजल्यापासूनच माझं रुटीन सुरू होतो. भांडे असो किंवा नसो, पण सवय झालेली आहे सकाळी लवकर उठण्याची आणि लवकर उठणे योग्य पण आहे. जास्त वेळ झोपणं मला ठीक वाटत नाही. तर पूर्ण घरात झाडू मारून घेतलेली आहे. अंगणाची साफसफाई करून घेतली, सगळ्या झाडात पाणी दिलेलं आहे आणि रांगोळी पण काढून घेतली. आंघोळ झालेली आहे. आता अगोदर मी मेकअप करून घेते. म्हणजे जास्त नसतो आणि जास्त वेळही लागत नाही मला. अगदी कमी वेळात म्हणजे 1 ते 2 मिनटामध्ये माझं पूर्ण मेकअप होतो. आणि दूध गरम करणं, चहा करणं ही सगळी कामं आपली किचनमध्ये चालू होणार आहेत. आणखी मी चहाही बनवलेला नाही आहे. आणि स्वयंपाकात काय करावं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपल्यासाठी. प्रत्येक लेडीचीच गोष्ट आहे. स्वयंपाक काय करायचा खूप मोठा प्रश्न असतो. आणि मामा पण थोड्या वेळात नांदेडला जायला निघणार आहेत आणि आज परत मी गावाकडे जात आहे. तुम्ही चला आणखी परत गावाकडे निघाली तर हो, मी सोनाळा जाणार आहे. आज तिथं कार्यक्रम आहे दिराच्या घरामध्ये, तर तिकडं जायचं आहे. तर अगोदर मी स्वयंपाकाचं आवडते, सगळ्यांना जेवायला वाटते. मामा पण नांदेडला जायला निघणार आहेत. तर थोडंसं फास्टमध्येच कामं, म्हणजे 2-3 दिवस झाले नुसती धावपळ चालू आहे माझी. म्हणजे अगोदर तिकडं जायचं होतं मला वरवटीला, त्या दिवशी अशी धावपळ. दुसऱ्या दिवशी लग्न होतं, ते पण धावपळ झाली. रात्री आलो, खूप थकवा आलेला होता. आणि आज परत मला गावाकडे जायचं आहे सोनाळ्याला. तर असं थोडंसं लवकरच सगळी कामावरून मी जाणार आहे. म्हणजे काही एक्स्ट्राची कामं काढणार नाही, जी रोजची कामं आहेत आपले रेग्युलर, स्वयंपाक, पाणी, कपडे, भांडे इतकंच करणार आहे. आणि मग मी गावाकडे जाणार आहे आणि संध्याकाळपर्यंत घरी येणार आहे. तर झालेलं आहे आता आलेली किचनमध्ये. आणि अगोदर जे आहे ना गॅस वगैरे मी क्लीन केलं होतं, ते प्लेट लावले आणि चहा बनवून घेते. म्हणजे चहा पिल्यानं थोडंसं फ्रेश वाटतं मला. तर दूध तर आणखीन आलेलं नाही, दिनेश गेले दूध आणण्यासाठी. तोपर्यंत मी डिकाशन चहा बनवून घेत आहे. आणि सकाळी सकाळी मी डिकाशन चहाच पीत असते. डिकाशन चहा खूप छान होतो. म्हणजे चहा पावडर, साखर, परत मी यामध्ये पुदिना किंवा लिंबूची पानं टाकत असते. खूप छान टेस्टी चहा बनून तयार होतो. आणि आजचं वातावरण थोडंसं ठीक वाटत आहे. तर बघू शकता झाडामध्ये फुलाशी शेवंतीची छान उगवलेली आहेत. परत गुलाबाची 1-2 उगवलेली आहेत. खूप सुंदर वाटतं. कुंड्यामध्ये अशी फुलं बघितल्यानंतर तोडायचं अजिबात मन होत नाही. आणि इकडं शिरूला बघू शकता मस्त रेस्ट घेत आहे. म्हणजे रात्रभर जागरण करतो, यावेळेत रेस्ट घेत असतो. आणि मामांची आंघोळ वगैरे झालेली आहे, चहा झालेला आहे. आणि इकडं मोगऱ्याची फुलं तोडत आहेत. म्हणजे फुलं भरभरून लागत आहे झाडामध्ये, तर तोडत आहेत. आणि दिनेश गेला होता दूध आणण्यासाठी, आत्ता घेऊन आलेला आहे. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते आणि कुकरला डाळ पण लावलेली आहे. म्हणजे वरण हे स्पेशल असतं, आपल्या घरी दररोजच बनतं. वरण, भात, भाजी, एखादी सुकी भाजी बनवणार आहे, चपाती आणि आमरस बनवणार आहे. बघूया, मामाला विचारणार आहे आमरस बनवू की नको. म्हणजे वातावरण चेंज झाले तर थोडंसं आमरस खायला तर नको वाटतं. पण काल यांनी भरपूर सारे आंबे घेऊन आले होते. येता रस्त्यामध्ये खूप सारे आंबे होते, तर घेऊन आलेलो होतं आम्ही. तर विचार करत आहे आमरस, चपाती, एखादी सुकी भाजी हे सगळं बनवायचं. तर अगोदर मी इकडं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दिनेशची बडबड चालू आहे. इकडं सुंठवडाही खायला घेतलेला आहे. मी रात्री हरभरे भिजत टाकलेले नाहीत. म्हणजे कडधान्य खात असतो दररोज, पण आज मी काहीच टाकले नाही. दिनेश आज रनिंगला जाण्यासाठी उठलेला नव्हता, कारण त्याचाही 2 दिवस जे आहे ना झोपमोड वगैरे झालेली होती. म्हणजे नवरीसोबत गेले होते हळद खेळण्यासाठी. मी काही गेले नव्हते, पण सगळेजण गेले होते. पूजा, यशवंत, दिनेश, सगळे मुलं गेलेले होते. त्यामुळे 2 दिवस दिनेशची झोप तिकडे व्यवस्थित झालेली नाही, म्हणून सकाळी लवकर उठला नाही येतो.
तर असं चहा झालेला आहे आमचा. परत दूध वगैरे गरम झाला आणि इकडे मी मामासाठी चहा बनत ठेवत आहे. तर दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये चहा पावडर साखर हे सगळं टाकते आणि तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. म्हणजे भाजीची तयारी वगैरे मी करून घेते तोपर्यंत. म्हणजे मामा म्हणत होते थोडंसं लवकर जायला निघणार आहेत 9-10 वाजेपर्यंत. तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक करून घेते आणि मलाही थोडीशी धावपळ आहे. म्हणजे गावाकडे जायचं आहे आणि कपडे खूप सारे झाले आहेत कालचे वगैरे. म्हणजे 2 दिवस आपण तिकडे गेलो होतो तर तिकडे घालायला गेलेले वेगळे कपडे, घरी आल्यानंतर चेंज केलेले कपडे खूप सारे झालेले आहेत. ते सगळे धुवायचे आहेत आणि वातावरणाचं सांगू नका. आज असं वातावरण झालं नाही की आता लगेच पाऊस येतो का काय, असं झालेलं आहे. ऊन नाही आहे अजिबात आणि गरमी पण नाही आहे. त्यामुळे कपड्याची थोडीशी घाईगडबड मला करावी लागेल आणि आल्यानंतर धुण्यासाठी ना वेळच राहणार नाही. कारण मला येता खूप अंधार होणार आहे. मग परत उद्याच्याला ते धुण्यात येणार आहे. म्हणून म्हटलं आज थोडीशी घाईगडबड झाली तर काही हरकत नाही, आजच धुणार आहे मी सगळे कपडे. तर इकडे चहा बनलेला आहे. जोपर्यंत चहा बनत होता तोपर्यंत मी डाळ जे आहे ना ते मी वेगळ्या भांड्यात काढलं आणि याच कुकरमध्ये भात लावते आणि भाजीची तयारी करून घेते. तर मामाला म्हणत आहे की चहा घ्यायला या. सकाळी एक वेळा डिकाशन चहा सगळ्यांचा झालेला आहे आणि इकडे दुधाचा चहा पण मी आत्ता बनवला. म्हणजे दूधच आत्ता आलेलं होतं आणि कालचं दूध जे आहे ना ते घेतलेलंच नाही आहे आम्ही, कारण आम्हीच नव्हतो घरी. म्हणून कालचं 1 दिवसाचं दूध जे आहे ना ते गॅप झालेलं आहे. तर असं इकडं मामासाठी चहा दिलेला आहे आणि पटकन मी पूजेची तयारी करून घेते. आज पूजाही झालेली नाही. थोडीशी घाईगडबड माझी कशाची आहे तर स्वयंपाक मला अगोदर करायचा आहे. मामाला विचारले की नाश्ता वगैरे बनवू का, तर नाही जेवण करून जायचं असं म्हणत होते. तर आता पटकन स्वयंपाक बनवून घेते. तर इकडे मामा फुलं तोडून घेऊन आलेली बघू शकता, खूप सारे मोगऱ्याचे आणि गजरा बनवत आहेत. तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक करून घेते. तर वरण बनवून तयार आहे. भाजीमध्ये काय बनवावं खूप विचार येत होता, कारण फ्रीजमध्ये ना आता काहीच नाही आहे. बटाटा आहे, शिमला मिरच आहे आणि हे दुधी ठेवलेली होती. तर म्हटलं आता दुधीचीच भाजी बनवावी, बेसन टाकून खूप छान बनते. आणि इकडं भात पण बनवून तयार आहे. वरण उकळलेलं आहे तर काढून खाली ठेवूया आणि पटकन मी इकडं दुधी जे आहे ना ते बारीक कट करून घेते. पण त्या अगोदर मी इकडं कणिक मळून घेते. म्हणजे कणिक भिजत राहील तोपर्यंत मी भाजी तयारी करून घेते. तर कणिक मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि थोडंसं चुटकीभर मीठ टाकायचं आहे आणि ठीक अशी मळून ठेवते. म्हणजे जोपर्यंत भाजी बनेल तोपर्यंत कणिक जे आहे ती व्यवस्थित भिजली जाते आणि चपाती पण छान म्हणून तयार होते. तिकडे मी कणिक मळून घेतलेली आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवूया. तोपर्यंत मी भाजी बनवून घेते. वरण पण उकळलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. आणि इकडे जी दुधी आहे ना यामधली मी अर्धी बनवणार आहे. बघू शकता खूप मोठी आहे ही, त्यामुळे त्यातली अर्धी घेतलेली आहे. साल काढून घेऊया आणि बारीक बारीक फोडीमध्ये मी कट करून घेणार आहे. कांदा लसूण ही सगळी तयारी मी संग केलेली आहे. तर लसूण घेतलेला आहे 5-6 पाकळ्या आणि यामध्ये मी एक अद्रकचा तुकडा आणि 4-5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि याचं एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. म्हणजे पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान येतो. एकदम टेस्टी भाजी बनवून तयार होते. तर इकडं वाटण करून घेतलं आणि वरणाचं उजून मी साईडला ठेवलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवा. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे आणि भाजी जी आहे ना दुधीची एकदम छान, म्हणजे एक नव्या टाईपनंच मी बनवत आहे. खूप छान बनते. तर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान तडतडू द्यायचं आहे. नंतर जे वाटण आपण करून ठेवले ते टाकायचं आहे आणि यावेळीमध्ये कोथिंबीर पण आणलेली नाही. म्हणजे जी आपल्या घरी आहे सामग्री त्यानंच ही भाजी बनवत आहे. खूप छान टेस्टी पण तयार होते. तर कांदा टाकला, परतून घेतलेला आहे आणि हे जे वाटण केले ते टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हलकासा कलर चेंज झाला कांद्याचा की आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकायचे, जसं अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 ते 2 चमचे लाल मिरची पावडर टाकली, परतून घेतलेला आहे. हातात टाकूया सर्वात महत्त्वाचं बेसन टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान बाइंडिंग येते भाजीला बेसन टाकल्यामुळे. तर ते 1 ते 1.5 चमचा मी बेसन टाकलेलं आहे आणि कमी गॅसवरती छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान वास येऊ लागला या मसाल्यामधनं, त्यावेळेत आपल्याला दुधीच्या फोडी टाकायच्या आहेत आणि परतून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकूया आणि व्यवस्थित आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. आता टाकूया यामध्ये पाणी. तर पाणी थोडंसं जास्तच टाकलेलं आहे, म्हणजे या जी फोडी आहेत ते पण व्यवस्थित शिजायचे आहेत आणि भाजी पण थोडीशी रसा अशी बनवणार आहे.